मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाऊस पडून खडवं पडलं होतं. आकाश अगदी चांदीच्या भांड्यासारखं लखलखीत दिसत होतं. ढगाचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता. गावात उदास वातावरण वाटत होतं. गल्ल्या उगीचच लोळत होत्या. सर्व घरं भकास होऊन बसली होती. गावाच्या मध्यभागी असलेला पार खिन्नपणे उभा होता. गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते. स्त्रिया मुलं हवालदिल होऊन आपल्या भविष्याचा विचार करीत होती. त्यांचं भविष्य तराजूत हेलकावे खात होतं. गावात मरी आई शिरली होती. त्याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता. हा गोकीनं 10 माणसं पडली होती. त्यांचं काय होणार? आणखी कोणावर ती भयंकर पाळी येणार याचा ते विचार करीत होते. गावचे 4 शहाणे म्हातारे पारावर विचारमग्न बसले होते. निर्विकार चेहरा करून ते आपापसात कुजबुजत होते. परंतु ते गावात शिरलेल्या मरी आईचा विचार करीत नव्हते, तर त्यांच्या डोळ्यांपुढे तो वरच्या आईचा नाना उभा होता. त्या चौघा म्हाताऱ्यांना तो नाना मरी आईपेक्षा भयंकर वाटत होता. वरच्या आईचा नाना तरुण होता. नव्या विचारांचा तो पाठपुरावा करीत होता. तो करील तशी गावची पोरं करीत होती. गावच्या मुलांनी शिकावं, शहाणं व्हावं याचा तो विचार करी. जुन्यानं जाऊन नव्यानं यावं म्हणून तो सतत धडपडे. परंतु ते 4 म्हातारे त्याच्या नावानं कुडत होते, चरफडत होते. कालचं पोर त्याला काय कळतंय असा त्यांचा दावा होता. त्या 4 म्हाताऱ्यात सटवाजी हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता. त्याच्या वयानं 60 मागं टाकली होती. मात्र त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात कायम होता. तो उघडा बोडका अंगावर घोंगडीची खोळ घेऊन बसला होता. निम्म घोंगडं ढुंगणाखाली घेऊन आपल्या गुडघ्यावर दाढी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडे टक लावून तो पाहत होता. तो बोलत नव्हता आणि केरू नलवडा आपल्या थोडक्या मिशाचा चाचपीत सटवाजीच्या थोडक्या नावाची पाहणी करीत होता. केरू अंगानं किडकिडीत होता. तो जीव घोटाळेपर्यंत बोले. त्यामुळे लोक त्याला बड्या बड्या केरू म्हणत. आपण कधी मरणार नाही. आपल्या आयुष्याची कागदपत्र देव घरी वाळवीनं खाल्ली आहेत, म्हणूनच आपण लवकर मरत नाही असं तो लोकांना सांगे. ती कागदपत्र वाळवीनं खाल्ली म्हणून तो देवाचे आभारही मानित होता. हा केरू नंबर 2चा शहाणा समजला जात असे. तिसरा भाऊ बाबाजी याने 70ची सीमा केव्हाच ओलांडली होती. त्याच्या पाठीचा पोक येऊन तो डुकराप्रमाणे खाली पाहत चाले आणि खाली मुंडी घालूनच जोरानं बोले. हा भाऊ कपाळाला हात लावून बसला होता. चौथा म्हादबा हा दिसायला पैलवानाप्रमाणे दिसे. त्याचं वय 35 वर्षाचं होतं, पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताऱ्याच्या पंक्तीला बसवलं होतं. गावची पोरं त्याला म्हातारबा या नावानंच हाक मारीत आणि म्हातारबा रोज जडीबुटीचं औषध लावून पुन्हा पांढऱ्याचं काळं करण्याची शिकस्त करीत होता. असे हे 4 म्हातारे रोज एकत्र बसत आणि त्या 300 घरांच्या गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करीत. कधी ते स्वराज्य मागणाऱ्यांना म्हणत, फुकाट माराल, इंग्रजाच्या राज्यात दिवस मावळायचा नाही. शिवारातून गेलेल्या आगगाडीची शिळ ऐकून ते म्हणत, भूत हिच्या भन, ह्याला सोबा हाय का, बैलगाडीशिवाय गाडी नव्ह. आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे. एकाएकी केरू म्हणाला, सटवू नाना, ऐकता का? त्याबरोबर सर्व म्हातारे सावध झाले. त्यांनी केरूकडे पाहिलं. सटवाजी दाढी तशीच गुडघ्यावर ठेवून म्हणाला, हा बोला, काय झालं? केरू म्हणाला, माझ्या डोळ्याची पापणी लवत्या, कोणतरी मरणार. त्यानं मरण आणि पापणी यांची सांगड घातली आणि दीर्घ निश्वास टाकला. कुणीतरी का? संक्र्या जंगमच पुचकणार. लय जार हाय त्यो. इटवाजीनं शंकर जंगमचं भविष्य वर्तवलं, पण मला वाटलं तो पाटलाचा नाण्या आधी मारावा.
केरूनं आपली इच्छा व्यक्त केली. "व्हय व्हय, खरंच तो लय वांगाय हाय. आव तो नाण्या आमासनी गाढव समजतोया." भाऊ बाबाजीनं आपलं मत जाहीर केलं. ते चौघे हळूहळू कुजबूज करीत होते. मांग, महार, चांभार, कुंभार, न्हावी सर्व गाव जमला होता. पण त्याची त्या 4 म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती. ते आपल्याच विचारात दंग होते. आपला वैरी नानाही येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. शेवटी नाना उठून उभा राहिला. त्यानं आपले दोन्ही हात जुळून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, "सटवू नाना, गाव जमला, सभा सुरू करा." नानाचा खणखणीत आवाज ऐकून ते म्हातारे एकदमच पाहनावर आले. त्यांनी चौफेर निरकून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला, "मग करा की सुरू." "तसं कसं? तुम्ही वडक्षल हायसा." नाना हसत म्हणाला. आणि केरू चिडून ओरडला, "अरे तू सुरू कर, शहाणा हायस तू." त्याचे डोळे गरगर फिरले. असं एकमेकावर येऊ नकासा, गुरुवानं सूचना दिली. गावात मरे आई शिरल्या त्याचा अगोदर विचार करा. तराळानं हात जोडून विनंती केली आणि सटवाजीनं खाकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला, "गावकरी मंडळी, गावात मरी आई शिरल्या. ती लय वांगाळ आहे." त्याला मध्येच थांबवून केरू पुढं बोलू लागला, "मरी आईचा गाडा गावात शिरलाय. संक्र्या जंगम उशाला पंचांग घेऊन सारखा हाकतोय आणि ओकतोय. जर तो जंगम मेला तर पंचांग बघणार तरी कोण गावात?" मध्येच नाना उठला आणि ओरडला, "हो हो, म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा." नानाच्या ओरडण्यानं केरूची जीभ लुळी पडली आणि सटवाजीनं डिरकी फोडली. "नाण्या, ऐक आमचं. असं मत आहे की आजपासनं गावात 3 शुक्रवार पाळायचं तरच मरे आई आपला हात आवरेल. नाहीतर." आणि केरू बोलू लागला, "नाहीतर गावचा कुलकर्णी मरल. माणूस ब्याला उरणार नाही." केरूचं पुढचं बोलणं ऐकून नानानं सवाल केला, "हो हो, पण 3 शुक्रवार पाळायचं म्हणजे काय करायचं ते सांगा." "म्हणजे 3 वार पाळायचं र." म्हादबानं दाढेखाली तंबाखू धरून सांगितलं. "पर करायचं तरी काय? काय करायचं, काय करायचं नाही ते तरी सांगा." नानानं त्याला दरडावून विचारलं. "ऐक," सटवाजी मोठ्यानं म्हणाला, "आजपासनं 3 आठवडे गावात व शिवारात चाक बंद करायचं." "हो हो, चाक बंद." भाऊनं चाक शब्दावर जोर दिला. "ही चाकं बंद झाली की मरी आईच्या गाड्याची चाकं बंद होणार आहेत." म्हादबा उर्फ म्हातारबानं उठून खुलासा केला. "म्हणजे गाडीचं आणि मोटरचं चाक बंद, आणि ती चाकं बंद झाली की मरी आईच्या गाड्याचं चाक बंद होतं." सटवाजीनं नानाला उत्तर दिलं. "हे मला पटत नाही." नाना म्हणाला. "नाही पटू दे, तुला काय कळतं ह्यातलं?" म्हादबा उद्गारला. "आजाला नातू शिकवतोय." भाऊ ओरडला. "मायंदळ शाना झालायस." केरूनं शेरा मारला. गोंगाट वाढला. 4 म्हातारे पायी पायीनं बोलू लागले. सभेला बाजाराचं स्वरूप आलं. "हो हो, नाही नाही, अरे गप्पा." जो तो ओरडत होता. कोणी कुणाचंच ऐकत नव्हतं. मग नानानं सर्वांपेक्षाही मोठा आवाज काढला, "अरे मग जाती बी बंद करा की." पुन्हा सगळं शांत झालं. त्यावर केरूही ओरडला, "अरे जायाची तळी असती, चाकं नसत्या ती." "नाही नाही, हे पटत नाही मला." नानानं डाव्या हातचे कुडबुडे वाजवीत सांगितलं. पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले. "तुला नाही पटणार, तू उफारट्या डोसक्याचा आहेस." भाऊनं आपलं डोकं खाली घालून टोमणा मारला आणि नानाही चिडून म्हणाला, "तुझं डोसकं ठाव हाय मला." पुन्हा दंगली माजली. 4ही म्हातारे कोणाचंही ऐकून घेण्याऐवजी स्वतःच बोलू लागले. तेव्हा बिऱ्या धनगर वैतागून म्हणाला, "मंडळी, तुम्ही मरी आईचा विचार करता का डोसक्याचा विचार करत बसलायचा?" या धनगिरी सवालानं सर्वांची डोकी ताळ्यावर आणली. पुन्हा सर्व शांत झालं. सटवाजीनं नानाला विचारलं, "गावात शिरलेल्या मरी आईचं काय करायचं सांग तूच." मग नाना शांतपणे म्हणाला, "चाकबीक बंद करून भागणार नाही. आपण गाव झाडून काढावा. तालुक्यासनं औषध आणावं. डॉक्टर आणून माणसासने टोचावं." हे ऐकून पुन्हा म्हातारे भडकले. केरू नानाकडे हात करून चिरक्या आवाजात म्हणाला, "आता र द्यावा. ह्याच्या मोहरं बोंबलावं का काय करावं?" लगेच भाऊ भडकून म्हणाला, "मंडळी, हे टोचून शान माणसं मारणार बघा." त्यानं तिरप्या नजरेनं नानाकडं रोखून पाहिलं आणि सटवाजीनं धमकी दिली, नाना मरी आई तुझ्या डॉक्टराच्या उरावर बसायला डरणार नाही." पुन्हा गोंधळ वाढला. पटकरू झटकून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुरव ओरडला. "ऐका मंडळी." सर्व शांत झालं आणि गुरव पुढं बोलू लागला.
आपण नानाचं बी ऐकूया आणि सटवाजीचं बी ऐकूया. म्हणजे काय करूया? बिऱ्या धनगारानं खुलाशाची मागणी केली आणि गुरव म्हणाला, 3 शुक्रवार पाळूया आणि औषध बी आणूया. कबूल का? कबूल कबूल. सर्वच लोक ओरडले. आम्हासनी बी कबूल आहे, सटवाजी म्हणाला. पण 3ऱ्या शुक्रवारी आईचा गाडा गावाबाहेर घालवायचा, हे कबूल आहे का? हा सटवाजीचा सवाल ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. हे बी कबूल. सर्वच लोकांनी ओरडून संमती दिली. सभा संपली. लोक उठले. नानाही 5-50 गडी घेऊन कामाला लागला. त्यानं गाव झाडून स्वच्छ केला. सर्व गोठे झाडले, गल्ल्या बोळ अगदी झक्क पक्क केले आणि तो पुन्हा सटवाजीकडे गेला. नाना परत आलेला पाहून सटवाजी चिंतातूर झाला. हा कसला तरी कुरापत काढणार म्हणून तो मनी चरकला. तोच नाना म्हणाला, सटवू नाना, मी तालुक्याला जातोया. मग जा की र. सटवाजीला हायसं वाटलं. पर मी गाडी घेऊन जाणार आहे. गाडीचं नाव ऐकून म्हातारा चिडला, परंतु राग घेऊन तो म्हणाला, गाडी घेऊन जाणार म्हणजे डोक्यावर घेऊन जाणार वय? छे छे, गाडी झुपून आणि बसून जाणार, नाना म्हणाला. आणि सटवाजी खेकसला, गाडी र कशाला? का तालुक्यासनं लग्नाचं वराड आणायचं आहे वय? आगा, वराड नव्ह, औषध आणि डॉक्टर आणायचं आहे, नाना हसत हसत उद्गारला. डॉक्टर आण नाही तर त्याचा बाण, पण गाडी झुपू देणार नाही तुला. सटवाजीनं दम भरला. कसा बी आण, पायानं आण नाहीतर गाढवावरनं आण, पर गाडी झुपू देणार नाही, सटवाजी बितरून बोलला. सटवाजी बिघडलाच. दोघांचं बोलणं वाढलं. हा हा म्हणता गर्दी जमली. त्यांचे आवाजही चढले. एकमेकांवर ते खेकसू लागले. जमलेले लोक त्यांना शांत करू लागले. केरू नलवा येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत भर पडली. माझं व्हायचं ऐका, नाना म्हणाला. नाही ऐकत, चाक बंद म्हणजे बंद, सटवाजी म्हणाला. बरं, चाक बंद, नाना नमतं घेऊन म्हणाला आणि म्हातारे शांत झाले. मग नाना बोलू लागला. आपल्या शिवारातनं आगीन गाडी रोज जात्या. एका मालगाडीला 60 डबा असतोया आणि एका डब्याला 4-4 चाका असत्याती, म्हणजे समधी मिळून 240 चाका असतात. ती आधी गुमान बंद करा. नानानं बंद करा या शब्दावर जोर दिला. हा गाडीचा चाकांचा भयंकर हिशेब ऐकून त्या म्हाताऱ्यांची डोकी गरगर फिरू लागली. ते एकमेकांकडे पाहू लागले. आपण काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेच ना. एवढ्यात नानानं फेर हल्ला चढविला. आगा बघताय काय, उठा की, ती गाडी अडवाय चला. अरे आम्ही काय करावं? केरू पुटपुटला. ती गाडी अडवा, नाना हुकमी आवाजात म्हणाला. अरे पर आगीन गाडी आम्ही कशी अडवावी? इटवाजी वैतागल्या सुरात म्हणाला. कशी बी अडवा, नाहीतर आडवं पडा. नाना त्यांना पेचात पकडून म्हणाला. आम्ही आडवं पडून मरावं म्हणतोच वय? सटवाजीनं विचारलं. आणि मी डॉक्टर काढवावर लादावा वय? जेव्हा प्राणावर बेतलं तेव्हा त्या म्हाताऱ्यांनी माघार घेतली. नाना गाडी घेऊन तालुक्याला गेला. डॉक्टर औषधं आलीत ने गावातला रोग हटून गेला. परंतु ते सर्व 3 शुक्रवार पाळल्यामुळे झालं असा त्या 4 म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मरी आईचा गाडा वाजत गाजत काढून शिवे बाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली. नानाचा नाईलाज झाला आणि मरी आई शिवे बाहेर घालविण्याची तयारी झाली. तो सरता शुक्रवार होता. सर्व लोकांनी गावात आरास केली होती. घरोघर आंबील घुंगऱ्यांचा निवद केला होता. लहान थोरांचे चेहरे आनंदित झाले होते. त्यांनी मरी आईच्या देवळापुढं गर्दी केली होती. सुतारानं लहानसा गाडा तार करून दिला होता. तो देवळापुढं ठेवला होता. त्यात लहानशी मरी आई बसवली होती. आया बाया येऊन तिला नैवेद्य दाखवित होत्या. खना नारळानं येऊन त्याचा त्या गाड्यापुढं ढीग लागला होता. पोरं खिदळत होती, हसत होती. 4 म्हातारे गंभीर मुद्रा करून गाडा काढण्याची घाई करीत होते. ते गाड्याचे पुढारी अभिमानानं सर्वांकडे पाहत होते आणि त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता. त्यानं भंडाऱ्यानं मळवट भरून लिंबाचा डहाळा घेतला होता. त्याच्या पाठीमागं परटाची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती. त्या दोघांच्या अंगात मरी आई येणार होती. नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल सटवाजी, म्हातबा, केरू, भाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीनं देखरेख करीत होते. सूर्य वरता फिरला. नाम्यानं मागं पुढं पै ठेवून मोठी किंकाळी फोडली. क्षणात त्याचं सर्वांग थरथरू लागलं आणि तो कडुलिंबाचा पाला चापचू लागला. त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोरं भयभीत झाली. आलं आलं आलं, अंगात आलं करून गर्जना केली. तोच नाम्याच्या अंगात मरी आई घुमू लागली, कणू लागली.
आणि परटाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली. तिनं दोन्ही हातांची खोबर मिठी आपल्या डोकीवर धरून ती अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागली. नाम्या आणि म्हातारी घुबडं घुमल्याप्रमाणे घुमत नाचू लागली. अंगात आलं, मागं सरा, मागं सरा, सटवाजी ओरडला आणि लोक मागं सरले. मरी आईनं रिंगण धरून नाच सुरू केला. सर्व वाद्य वाजू लागली. मांगाची हलगी कडाडली. कैकाड्यानं आपली सनई ढगावरती रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्मान्या आताराचा ताशा पारव्यासारखा बोलू लागला. त्याच्या तालावर त्याची मुंडीही गडबडू लागली. ढिंचांग टिचांग, ढिंचांग टिचांग, ढिंचांग टिचांग, ढिंचांग टिचांग. बिऱ्या धनगाराचा ढोलाचा दणका थेट मेंदूला भिडू लागला. मरे आईच्या नावानं सांग भलं. केरू, सटवाजी, भाऊ, म्हादबा यांनी आरोळी ठोकली. त्यांना सर्व लोकांनी साथ दिली. त्यांचा आवाज गगनाला पोहोचला. गाडा निघाला होता. नाम्या वाचत होता. तो दुडक्या चालीवर वाकड्या तिकड्या उड्या मारित होता, चालला होता आणि ती परटाची म्हातारी डोईवरच्या खोबर मिठीसह मान ओवाळीत मध्येच उडी मारीत काहीतरी बोलत वाट चालत होती. नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता. तो चटकन पुढे होऊन म्हणाला, हो वाईस थांबा. सर्व वाद्य थांबली. देवीची वाट मंदावली. लोक शांत झाले आणि सटवाजी भडकून पुढे आला आणि म्हणाला, हे दीडशान्या, गाडा का थांबवलायस? नव, देवी कंच्या बाजूला जाणार. नानानं हळूच विचारलं. सटवाजीनं देवीकडे वळून हात जोडले आणि विचारलं, आई, कंच्या बाजूला जाणार तू? मी शिरट्याकडं जाणार. नामाच्या अंगातील देवी म्हणाली आणि लगेच परटाच्या म्हातारीनं तेच पालपूत आळवलं. हो, शिरट्याला जाणार, शिरट्याला जाणार, शिरट्याला जाणार. चल बाजूला हो, सटवाजी नानाला म्हणाला आणि नाना अधिकच पुढं जाऊन शांतपणे म्हणाला, नव, आम्ही ही मरी आई त्या शिरट्याच्या विणला सोडणार आणि मग मरी आई शिरट्यात शिरून हा गोग सुरू होणार. मग त्याला आम्ही काय करायचं? केरूनं नाक उडवीत विचारलं. मग मोठ्यानं बोला. आगा, त्या शिरट्यात आमच्या गावच्या 8 पोरी दिल्यात, त्यांचं काय होणार? हे ऐकून ज्यांच्या मुली शिरट्यात दिल्या होत्या ते सर्व पुढं होऊन ओरडले, नाही 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 नाही, मरी आईचा गाडा शिरट्याकडे जाऊ देणार नाही आम्ही. हा भयंकर कोलदांडा बसून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली, अरे बाबानू, मी पाडळीला जाणार, आता पाडळीला जाणार. पर आई, पाडळीत बी आमचं पाहुणं आहे तीच की, त्यांचं काय होणार? नाना हात जोडून म्हणाला आणि पाडळीत ज्यांचे पाहुणे होते ते सर्व पुढं झाले. त्यांनी दंगल सुरू केली. गाडा पादळीत जाऊन देणार नाही. दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन मरी आई आणि तिचे सटवाजी, केरू, भाऊ हे पुढारी पेचात पडले. आपल्या पाहुण्यांच्या जीवासाठी निम्मा गाव नानाच्या पाठीस उभा होता. पाडळीचं नाव काढू नका असं ओरडू लागला. त्याच्या ओरडण्यानं गाव हादरू लागलं. नामूच्या अंगातील मरी आई कान पाडून ऐकू लागली. 4 म्हातारे विचारांच्या चिखलात रुतून बसले. मग मरी आई आपला विचार बदलून म्हणाली, ऐकार, 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 ऐकार. सर्व लोक शांत होऊन ऐकू लागले. म्हाताऱ्यांना आनंद झाला. देवी पुढं म्हणाली, मला मावळत्या बाजूला जायचं आहे, मावळत्या बाजूला जायचं आहे. हे ऐकून केरू एकदम पुढे येऊन म्हणाला, हो हो, जाऊया की आई, मावळत्या बाजूला जाऊया. सटवाजीनं उडी मारली, खरंच जाऊया. आणि नाना बोलला, पण देवा, मावळतीला खुबी आहे नि खुबीत आमच्या गावच्या 11 पोरी नांदत्याती. नानानं नाम्या पुढा हात जोडले आणि खुबीकरांचे पाहुणे पुढे येऊन ओरडले, खुबीला मरी आईचा गाडा जाऊ देणार नाही म्हणजे नाही. नाम्याची देवी मागं सरली. भयंकर बोंबाबोंब सुरू झाली. सर्व गाव ओरडू लागला. कोणी म्हणू लागलं, खुबीकडे जायचं नाही. कोणी म्हणत होतं, पाडळीचं नाव काढू नका. तर कोणी ओरडत होतं, शिरट्याला जायचं नाही. मग नाम्यानं आपला मोहरा उगवतीकडे वळवला. परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओढीत निघाली. सटवाजी, केरू, भाऊ ओरडले, बरं, देवीला उगवतीला जाऊ द्यात. आणि नानाही चिडून म्हणाला, नाही जाऊ देणार. अरे का नाही जाऊन देणार? भाऊ रडकुंडीला येऊन म्हणाला, नाण्या नाण्या, तुझं बरं होणार नाही बघ, मरशील त्वांड इचकून. केरूनं शाप दिला. नाना म्हणाला, मरू दे मी, पण गाडा नाही जाऊ देणार. उगवतीला बिचूत आहे नि बिचूतात 18 घरं पाहुण्यांची हायती. नानानं गर्जना केली. बिचूत कानं पुढं आलं. पुन्हा गोंधळ उडाला.
मरी आईच्या चारी वाटा बंद झाल्या आणि हमरी तुमरीवर येऊन सर्व लोक ओरडू लागले. नाम्याच्या अंगातील देवी कावरे बावरे होऊन किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागली. परटाची म्हातारी तर पळून जाण्याच्याच बेतात आली. वाद्य कधीच बंद पडली होती. उस्मान्या आतार ताशा पाठीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात प्रचंड ढोल घेऊन बिऱ्या धनगर पुढे गेला. कैकाडी आपली सनई काखेत मारून त्या भयंकर गर्दीकडे पाहू लागला. बिऱ्या ओरडून म्हणाला, पाडलीत माझी पोरगी हाय, गाडा बंद म्हणजे बंद. त्याने टिपरी कमरेत खोचून गिरकी मारली. गावाचे पुढारी म्हातारेही चिरडून ओरडत होते. भाऊ ओरडून म्हणाला, कोण आडवा येतोय बघतोच मी. आणि एक शेतकरी हातात सोटकं घेऊन ओरडला, येऊ दे पाडाळीकडं गाडा, ह्या नाम्याचं डोसकच फोडतो एका दणक्यात. नाम्यानं दोन्ही हात डोक्यावर धरून बैठकच मारली. तोच दुसरा म्हणाला, अरे हाना ह्याला हाना. तोच नाम्या उठून म्हणाला, आगा मला कशाला मारतायचा. देव गेला. सर्वत्र आवाज उठला. दंगल शांत झाली. मग त्या गाड्याचं काय करायचं याचा विचार सुरू झाला आणि मरी आईचा गाडा पुन्हा निकळून देवळात ठेवण्यात आला. जुन्याचा पराभव झाला आणि नव्यांचा विजय झाला. त्या 4 म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील अशा नावानं ते त्याला बोलावू लागले. त्यांनी त्याचं पुढारीपण मान्य केलं होतं. दिवस डोंगरापलीकडे उतरून गेला होता. डोंगराच्या सावलीनं गिरीकंदर शांत केलं होतं. वारा भरभरत होता. सारा वारणा काठ गंभीर झाला होता. मी पालेवाडीकडे धावत होतो. मला शेवटची नाव गाठायची होती. मी वारणा नदी गाठीत आणली होती. शेवटची नाव सुटायची होती. माझ्या डोकीवरून पाखरे भिरभिरत आपापल्या घरी निघाली होती. नदीकाठच्या गर्द झाडीत पाखरांनी किलकिलाट आरंभला होता. दूर कुठेतरी एखादं घुबड घुतकारत होतं, परंतु त्याचा तो घुतकार साऱ्या नदीकाठाला भीती घालीत होता. मला मालवाडीकडे जाऊन भाऊनं तातडीनं सांगावा दिला होता, लवकर या. त्याप्रमाणे मी दौड मारित होतो. मी आपलं पागुटं काढून काकेत घेतलं होतं आणि उजव्या हातात कुऱ्हाड घेऊन पळत होतो. कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. माझ्या पायातील पायतान कुरकुरत होतं आणि माझं सर्व लक्ष नावेवर केंद्रित झालं होतं. जर नाव चुकली तर मी कुठं राहणार, हा माझ्या पुढे कठीण सवाल होता. नदीपलीकडे मालवाडी होती. पाठीमागं रखूज गाव 4 मैल होतं. नाव चुकली तर मला 4 मैल परत जाणं भाग होतं आणि कडूसं तर पडतच होतं. पायाखाली अंधाराचे थर जमत होते. तर मी आपली गती वाढवली आणि धावतच नदीवर पोहोचलो. परंतु घात झाला होता. शेवटची नाव अर्ध अंतर कापून ऐन घरात पोहोचली होती. नावेतील लोक माझ्याकडे पाहत होते. मी मनात हळहळत नावेकडे पाहत होतो. रात्र कुठं काढायची हा मला पेच पडला होता. निराश होऊन मी मटकन खाली बसलो. नावेत बोलणाऱ्या लोकांचं बोलणं मला ऐकू येत होतं. इतका मी जवळ येऊन पुढं जाऊ शकत नव्हतो याचं मला वाईट वाटत होतं. कारण माझ्या पुढं वारणा दुथडी भरून वाहत होती, संत वाहत होती. तो अश्विन महिना होता. नदीला कुठंच उतार मिळणं कठीण होतं. मी दुश्चित होऊन नावेकडं पाहत होतो. एकाएकी चमत्कार झाला. नाव पलीकडे गेली आणि उतारू उतरताच ती परत माझ्याकडे येऊ लागली. मी तर स्तंभितच झालो आणि मांजरासारखा त्या नावेकडे पाहू लागलो. आणि खरंच नाव माझ्यासाठीच परत आली होती. नाव काठाला लागताच नावकरी कणत म्हणाला, य बाबा काय करायचं बस. मी तर ताडकन नावेत उडी घेतली आणि दुसरा नावकरी कुतत बोलला, कांच्या गावचा गा? वाटेगावचा, मी उत्तर दिलं. आणि म्हातारा आंबकरी म्हणाला, त्या पाहुण्याला काय म्हणायचं? डांगेसकराचं दांडकं खांद्यावर. चला गुमान, नाहीतर एवढं करून वाळूत मुतलं वळ ना फळ होईल. नंतर आंबेकराचं बोलणं बंद झालं. मी विचारात पडलो, हे नाव घेऊन माझ्यासाठी आले का? आणि आता यांची कुरकुर कशाला? नाव पलीकडं पोहोचली तसा एक करडा आवाज आला, पार दरडीला नाव लावा, पाहुणा माझा हाय, त्याला पायाला पाणी लागल बघा. बरं बाबा. आंबेकऱ्यानं नाव पार दरडीला लावली आणि मी उडी मारली. तसा भाऊ माझ्या गळ्यात पडला. म्हणाला, अरे वासरा वाईच लवकर न्याय निघायचं वैर.
म्या तुला वळिकला आणि आंबे करायला हात जोडलं. तेव्हा दोन्ही आंबेकरी तिरप्या नजरेनं भाऊकडे पाहत होते आणि भाऊ हसत होता. आम्ही घराकडे चाललो. मी विचारलं, नाव माझ्या एकट्यासाठी कशी आली? तेव्हा भाऊ हसत म्हणाला, नसती आली तर सकाळी ती सांगलीच्या घाटावर गेली असती. भाऊ म्हणजे वारणपट्ट्यात एक जबरा माणूस म्हणून ओळखला जात होता. काही लोक म्हणत, भाव्याला काळीजच नाही. कित्येकांचं मत होतं की भाऊला काळीज बी नाही आणि डोसकं बी नाही. डोकेला गुलाबी रंगाचा पटका, कानात अत्तराचा फाया, पिळदार मिशा, टपोरे डोळे, दाट भुवया, रेखीव चेहरा, गोरा रंग, रुंद छाती, मजबूत आटीव शरीर, अंगावर स्वच्छ कापड, असा तो भाऊ होता. आणि खरंच त्याला काळीज नव्हतं याचा मला अनुभव आला. भाऊचं नाव ऐकलं की माणूस बावरत होतं, वरमत होतं. त्याच्याशी जपून बोलत होतं. भाऊ कुणाला कधीच काय बोलत नव्हता. तो सदैव हसतमुख होता. पण तो काय करील याचा नियम नव्हता. तसा त्याचा दरारच होता. आम्ही घरी गेलो तेव्हा भाऊची बायको वाटच पाहत होती. आम्हाला पाहताच घरात मंद हालचाल झाली. भाऊची थोरली लेक आकूबाई वयात आली होती. ती पाणी घेऊन आली. आम्ही चूळ भरून सोप्यात बैठक मारली. हळूहळू माणसं जमली. बोलण्यातून बोलणं निघू लागलं. आकूबाई चौकटीत उभी होती. तिची काकणं कुणकुणत होती. ती एकटक माझ्याकडे पाहत होती. बोलणारी माणसं म्हणत होती, य बस हाय, इचारा आकणीला, करा आणि चांग भलं होऊन द्या. ती सर्व बोलणी ऐकल्यानंतर मला कळून आलं की भाऊनं निराळ्या कामासाठी बोलावलं आहे. मला आकून पाहावं, मी तिला पाहावं, हा एकच हेतू भाऊच्या सांगाव्यात होता आणि म्हणूनच ते आता चौकटीत उभी आहे. एवढ्यात जेवणाची वर्दी आली. आम्ही घरात जाऊन ताटावर बसलो. चवळ्याची आमटी, भेंडी, भाकरी हे सर्व पाहून भाऊनं आजारी माकडासारखा चेहरा केला. नाक उडवलं. 2 घास घेऊन तो बायकोला म्हणाला, अव घरात खंडीभर कोंबडी आहे ती. 4 कापले असतीस तर काय झालं असतं, का तुझी कोंबडी दूध देते ती? बायको काहीच बोलली नाही. ती गप्प बसली. आमची जेवणं झाली. पुन्हा आम्ही सोप्यात बसलो. एक म्हातारा म्हणाला, का खाल्लीत भाकरी? वय खाल्ली की. भाऊ कणत म्हणाला. मग लवकर पुरं केलंस, म्हातारा बोलला. आणि भाऊ म्हणाला, वाघाच्या पुढं गावात घातल्यावर तो किस्त खाईल सांग बरं. भेंडी गा. भाऊ लय दिस झाला बायला खारटवाने नाही. म्हातारा चिलीम भरीत म्हणाला, तोंडाला नुसती लाळच आल्या बघ, रायाच नाही. एक जण म्हणाला, नदीला खेकडं तरी बघा. त्याला भाऊनं उत्तर दिलं, तो कोल्ह्याचा. मग मांस तरी बघा. कुणीतरी सूचना केली. भाऊ गंभीर झाला, विचार करू लागला. नंतर डोळे झाकून म्हणाला, शिवा. बोला की. शिवा बावरला. मेंढरं कुठं बसल्या ती? भाऊनं विचारलं. माणगावच्या रानामध्ये. शिवा उत्तरला. किती लांब पडल? भाऊनं विचारलं. पक्क 2 मैल. शिवा म्हणाला. गडी बोलवा चला. एखाद्या सेनापतीनं युद्धाचा हुकूम सोडावा तसा तो कडाडला. सोप्यातील मंडळी क्षणभर गंभीर झाली होती. शिवा उठून गेला. एकाएकी हसरा भाऊ गंभीर झाला. वळिवाचा पाऊस पडण्यापूर्वी वातावरण गंभीर व्हावं तसा तो दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यात भयंकर बदल झाला. त्यानं बोलणं बंद केलं. मी शांतपणे सर्व पाहत होतो. आता हा मेंढरावर निघाला. पुढं काय होणार याची मला चिंता पडली. बरे, नको म्हणायची सोयच नव्हती की. तो बोलेल ते व्हायलाच हवं असा त्याचा खाक्या होता. त्याच्या जगण्याची तराज काही न्यारी होती. म्हणूनच तो त्या खोऱ्यात गाजत होता. त्याला कशाचीच भीती नव्हती. मरणाला तो कसपाटा समान लेखीत होता. भराभरा लोक जमेल. 16 गडी झाले. प्रत्येक हत्यार बंद होता आणि तयार होता. हा चला, भाऊ मला म्हणाला. तसा मी चमकलो. म्हणालो, मी कशाला? इकडचं मला काहीच ठावं नाही. रानात चुकलो तर घरात तरी मला येता येईल का? चला, मी हाय नवं. भाऊ किंचित आवाज चढवून म्हणाला. अंगाला नुसती टिचकी लागू देत नाही. इतक्यात आतून भाऊच्या बायकोचा आवाज आला. पाहुण्यासनी कशाला? दमून आल्या ती. कशानं दमतोय? भाऊ म्हणाला. आणि आज मला पावर बघायची हाय. आता अधिक पड खाणं बरं नाही, हे माझ्या लक्षात आलं. नाही येत म्हणून मरगळ घेणं कठीण होतं. शिवाय आकूबाई ऐकत होती. त्यामुळे माझी स्थिती भलतीच नाजूक होऊन बसली. उरात काळीच धडधडत होतं. तरी पण आब राखून बोलत होतो. तसा मीही कमी नव्हतो. मी अनेक दंगली पाहिल्या होत्या.
कैक हाणामाऱ्यातून सलामत बाहेर पडलो होतो. माझ्याकडेही हिंमत होती. कुणाचाही वार मी रोखीन याविषयी माझी मला खात्री होती. मी तयार झालो. भले. भाऊला आनंद झाला. तो तयार होऊन निघाला. सोप्यातील सर्व लोक भरकन उठत निघाले. तो म्हातारा जाता जाता म्हणाला, आम्ही कुणी निजत नाही, जागच आहे. तुम्ही मात्र सांभाळून या. आम्ही सर्व एकापाठी एक असे एका पांदीनं निघालो होतो. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. माझं मन मला बोलत होतं. मला पश्चाताप झाला होता. ही एक भयंकर पीडा झाली आहे. भाऊनं सांगावा दिला म्हणून आपण इतक्या दूर आलो. इथं येताच आपल्या भोवती एक नाजूक परिस्थिती निर्माण झाली आणि आता ही चोरांची संगत करणे भाग पडले आहे. आता पुढं काय होणार? 4 रुपयांच्या मेंढरासाठी काय होईल याचा नेम नाही. कदाचित प्राणाचं मोलही द्यावं लागेल. जर गुमान कार्यभाग उरकला तर प्रश्नच नाही. रात्र मी म्हणत होती. काळोखात सर्व जग गडप्प झालं होतं. तो डोंगराळ प्रदेश, ती गर्द हिरवी झाडी, त्या कडेकपारी, सह्याद्रीची उंच शिखरं यापैकी काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र निशब्दता नांदत होती. एखादं रानपाखरू कसला तरी विचित्र आवाज काढून पुन्हा मुकं होत होतं. पांदीच्या दोन्ही बाजूनं रातकिडे चिरकत होते. आम्हा सर्वांच्या पायांची एकच गती होती. माझ्या पुढंच भाऊ असाच चालत होता. तो संपूर्ण बदलला होता. त्याची चाल बदलली होती. नदीवर भेटलेला हाच का भाऊ, असा माझ्या पुढं प्रश्नच पडला होता. जशी परिस्थिती निर्माण होईल तसा माणूस वागतो याचा तो एक नमुना होता. आम्ही पुढं पुढं सरकत होतो. एकाएकी भाऊनं चाल मंद केली आणि धनगरी ढोलाचा ठेका आम्हाला ऐकू आला. तो दूर कुठंतरी वाजत होता. डेंग डेंगांग टिक्कांग ढेंग ढेंग टाकंग ढेंगांग टिक्कांग ढेंगांग टिक्कांग. हा ताल आमच्याकडे येत होता आणि आम्ही त्या रोखानं जात होतो. हळूहळू तो नाद मोठा होत होता. नंतर पुढे जाताच ढोलाच्या जोडीला आलगूज वाजत होतं. एक झांज त्यांना साथ देत होती. त्या वनसंगीतानं ते रान बहरलं होतं. भाऊ एक वळण मारून वाट बदलून चालू लागला आणि थोडंसं चालून जाताच तो मटकन खाली बसला आणि दबा धरून बसलेल्या वाघासारखा समोर पाहू लागला. आमच्यापासून जवळ एका वावरात मेंढरं बसली होती. त्याच्या सभोवती वाघर उभी होती. पलीकडील टोकाला 4 धनगर बसून देवाचं सुमरान करीत होते. त्यांचे फक्त 4 आवाज निघत होते. भाऊ म्हणाला, हे धनगरी सुमरन रातभर चालणार. नि हे बघा, 4च गडी जागा आहे ती. बाकीचं वाघराभोवती पडल्या ती. मग कसं करायचं भाऊ? कुणीतरी विचारलं आणि भाऊ म्हणाला, 4 गडी हिथंच थांबा आणि बाकीच्यांनी सरकत मोहर चला. नि वाघरापाशी जाताच शिवा, द्यानू, राजा, नामा ह्यांनी वाघरात शिरून जेवढी मेंढरं काढता येतील तेवढी काढायची आणि धनगर उठला की आम्ही लढाई सुरू करायची. झपाट्यानं आधी वाघरच कापायची. चला. 4 गडी पांदेत ठेवून आम्ही सरकत वाघरला भिडलो. एका कोपऱ्यात 4 धनगर कुऱ्हाडी पोटाशी धरून पडले होते. त्यांची बिलंदर कुत्री मेंढरात शिरून मेंढरांच्या उशाला निजली होती. भाऊ सरळ जाऊन त्या 4 धनगरांच्या उशालाच पडला आणि 4 गडी वाघरात शिरले. त्यांनी झपाट्याने 4 मेंढरं लांबवली. पुन्हा 2 गेली आणि घात झाला. मेंढरू म्हणून गड्यानं कुत्रच उचललं. त्यानं ख्या ख्या करताच त्याला वाघराबाहेर फेकलं आणि त्यानं दंगा करता 4 धनगर उठले आणि वाघरातील आमच्या 4 गड्यांवरती धावले. पण हाना असं वरडून भाऊनं लढाई अंगावर घेतली. हा हा म्हणता सर्व धनगर एकत्र आले आणि कुऱ्हाडीत दणकू लागल्या. हाणा मारा या आरोळीनं वातावरण थरारलं. कुत्री दंगली भोवती दंगा करू लागली. क्षणोक्षणी लढाई उग्र होऊ लागली. जखमी माणसं मागं सरकू लागली. भाऊला चेव आला होता. त्याच्या अंगात बिजली संचारली होती. त्याची कुऱ्हाड तळपत होती. तो घुमाळीनं जाऊन घाव घालीत होता आणि तो धावला की धनगर मागं सरकत होते, काही पळत होते. ठरल्या परमानं वाघर कापली होती आणि मेंढरं सैरा वैरा पळत होती. सर्वत्र दानादान उडाली होती. एक धनगर आपला प्रत्येक घाव गुडघा टेकून आडवा घालीत होता आणि तो रोखणं आम्हाला अवघड झालं होतं. हे लक्षात येताच भाऊ तिकडं झपाट्यानं आला. झपाट्यानं भाऊनं त्याला जखमी केलं आणि याच वेळी आमचे 2 गडी कोसळले आणि पांदीकडे सरकत गेले. या धुमचक्रीत भाऊनं कहर केला. पांदीतील 4 गडीही आले होते. कडाक्याच्या थंडीत आम्हाला घाम फुटला होता. सर्व दमगीर झाले होते. धनगरांनी माघारी घ्यायला आरंभ केला. पण याच वेळी एका धनगरानं भाऊच्या पाठीत कुऱ्हाड घातली
नीती काढीत असताना तिचा दांडाच मोडला. नीती कुऱ्हाड भाऊच्या पाठीत तशीच राहिली. त्याच वेळी भाऊ मुळीच ओरडला नाही. पाठीत कुऱ्हाड घेऊन घरी आला आणि सोप्यात उपडी पडला आणि कणत म्हणाला, पाठीतली कुऱ्हाड काढ शिवा. घरात क्षणभरच हालचाल झाली. आकूबाईच्या आईनं दिवा बाहेर आणला. माणसं जमली. आकूबाई पुढं आली. तो म्हातारा भाऊ जवळ आला आणि शिवानं ती कुऱ्हाड बाहेर काढली. नि मगच भाऊ गप्प पडला. फक्त कुऱ्हाड काढताना एकदाच ओरडला. पुन्हा तो काहीच बोलला नाही. नंतर तो म्हातारा बाहेर गेला. त्यानं कसला तरी झाडपाला आणला. तो वाटून भाऊच्या जखमेत भरला. ने म्हातारा म्हणाला, खाटलं घ्या आणि मग भाऊला डोंगरात पळवा. माग काढीत धरण येईल आता. सर्वांनी घाई केली. भाऊला खाटेवर घातला आणि आम्ही डोंगराची वाट धरली. आकूबाईही निघाली. तिने एक तांब्या हातात घेतला होता. आम्ही निघालो. तेव्हा आकूची आई म्हणाली, आकू, डोंगरात वाघ उठलाय. तवा पाहुण्यासनी सांभाळ. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आम्ही सर्व एका दाट घाडीत पोहोचलो. एका झाडाखाली भाऊची खाट ठेवली. शिवा म्हणाला, द्यानू, माकडीचं झाड बघा नि उजेड करा. द्यानूनं लगेच एका झाडाची फांदी तोडली नि पेटवली. ती ओली गार फांदी मशालीसारखी ठणठणू लागली. नंतर त्यानं 2 फांद्या पेटवल्या नि मोठा उजेड केला. माकडीचं ओलं झाड मशालीसारखं जळतं हे मला त्यावेळी समजलं. मला फार तहान लागली होती. मी शिवाकडं पाण्याबद्दल चौकशी केली. तो आकूला म्हणाला, आकू, पाहुण्याला पाणी पाजून आण जा. जावा पाहुणं, आकनी संग जावा. आकूबाई चटकन उठली आणि एक जळती फांदी घेऊन निघाली. मी तिच्या मागून चालू लागलो. त्या अंधारात नि डोंगराळ घनदाट झाडीत आम्हाला पाणी शोधायचं होतं. मला तर असं वाटलं की पाणी हवं सांगून आपण चूकच केली. आकू शांत चालत होती. तिनं डोकीवरचा पदर सावरून तो कमरेत खोचला होता आणि करवंदीच्या जाळीला बगल देत ती पावलं टाकीत होती. ती मध्येच थांबून कानोसा घेत होती. पुन्हा चालत होती. माझ्या डोळ्यापुढं वाघ उड्या मारत होता. ह्या बाजूला पाणी आहे, चला, आकूबाई म्हणाली आणि दिशा बदलून चालू लागली. आम्ही थोडंसं चालून जाताच एक मोठी ओघळ आली. त्या ओघळीतून पाणी खळखळत जात होतं. मी पाय उचलून चालू लागताच तिनं मला थांबवलं. म्हणाली, आधी बघा, पाण्याच्या जागीच वाघ बसलेला असतो. मी थांबताच आकूनं हळूच ओघळीत उजेड टाकून पाहिला. नी चला म्हणून ती पुढं झाली. आम्ही दोघं ओघळीत उतरलो. आम्ही पाणी प्यायलो. तांब्या भरून घेतला आणि परत आलो. नि भाऊ जवळ बसलो. भाऊ दगडासारखा निश्चित पडला होता. रात्र संपत होती. पूर्वेला लाली येत होती. पाखरं जागी झाली होती. सर्वांनी डोंगर जागा केला. डोंगर बोलू लागला, परंतु भाऊ बोलत नव्हता. दिवस उगवला आणि घराकडून 10-12 माणसं आली. भाकरीची पाटी आणि कोरड्याशाचा हंडा आणला होता. एक जणाकडे पाण्याची घागर होती. एकाजवळ पितळ्या, तांबे, कांदे यांची पाटी होती. ते आमचं जेवण आलं होतं. सर्व मंडळी जमली. गलका वाढला. तोच भाऊनं हालचाल केली. मान वर करून त्यानं समोर पाहिलं. तसा म्हातारा म्हणाला, भाकरी आल्या. वाढ साऱ्यासने. पाहुणा कुठाय? भाऊ बोलू लागला. हाय पाहुणा, म्हातारा उत्तरला. मेंढरं किती आली राती? भाऊनं चौकशी केली. 8 आली. राती 4 सरळ केली आणि 4 हायती, म्हातारा म्हणाला. जेवण वाढलं. हंडाभर मेंढराचं मांस नि कडान सर्वांना वाढलं. एक पितळी भाऊ पुढं ठेवली नि तो उपडी पडून मांस खाऊ लागला. शांतपणे तो मांस खात होता. फुकी चू करीत नव्हता. मी विचार करीत होतो, काय माणूस आहे हा. यानं रात्री या पितळीभर मांसासाठी लढाईच पुकारली. केवढा मोठा वार यानं सहन केला. चोर असावा तर तो असा असावा, परंतु अशाशी कुणीही संगत धरू नये. ते कुणाला पेलणार नाही. मी ते कसं तरी निभावलं.